आज आपण हे हार्ट शेपचं किचन शिकणार आहोत। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। याला लागणारे साहित्य बघूया आपण। रेड कलरचा 4 फ्लाय यान घेतलेला आहे, नंतर व्हाईट कलरचं घेतलं आहे ही बॉर्डर करण्यासाठी, आणि बोसाठी पिंक कलरचं घेतलं। तुम्हाला जो कॉम्बिनेशन आवडतं त्या कॉम्बिनेशनचं तुम्ही कलर घेऊ शकता। नंतर सीझर लागणार आहे, मी सुई घेतली आहे 2.5 mm ची। त्यानंतर आपल्याला असं किचनचं हुक लागणार आहे। चला मग फ्रेंड्स, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी आपण एक मॅजिक रिंग करून घेऊया। त्यानंतर आपल्याला 3 चेन घ्यायचे आहेत, 1 2 3। 3 चेन घेतल्यानंतर आपल्याला 3 ट्रिपल काम करायचे आहेत। पहिला ट्रिपल काम करूया, त्यानंतर परत एकदा दुसरा, तिसरा। 3 ट्रिपल खांब आपले करून घेतले, 3 ट्रिपल खांब। त्यानंतर आपल्याला 4 डबल खांब करायचे, 1 2 3 आणि 4। 4 ट्रिपल खांब केले आपण। आता आपल्याला 1 ट्रिपल खांब करून घ्यायचं आहे। आपण हार्टची एक बाजू कंप्लीट करून घेतलेली आहे। आता आपण दुसरी बाजू सुद्धा कंप्लीट तशी सेम करायची आपल्याला। आता आपण इथे 1 ट्रिपल खांब घेतला, त्यानंतर आपल्याला 4 डबल खांब घ्यायचे आहेत, 1 2 3 आणि 4। 4 डबल खांब घेतल्यानंतर आपल्याला इथे परत जसे इथे आपण 3 ट्रिपल खांब घेतले तसे इथे सुद्धा आपल्याला 3 ट्रिपल खांब घ्यायचे, 1 2 आणि 3। 3 ट्रिपल खांब घेतले। स्टार्टिंगला आपण 3 चेन केले तसे इथे सुद्धा 3 चेन घ्यायचे, आणि इथे आपण स्लिप स्टिच घेऊया। टोटल आपले या पहिल्या राऊंडमध्ये 17 खांब तयार होतात। हा आपला मधला धागा आपण जेवढा टाईट होईल तेवढा आपण टाईट करून घेऊया। सेकंड राऊंडसाठी जिथे आपण 3 चेन केलेत त्या 3 चैनीच्या इथे आपल्याला 2 सिंगल खांब करायचे, 1 2। नंतर जे ट्रिपल खांब आहे त्याच्यावरती आपल्याला पहिल्या ट्रिपल खांबाच्या वरती 3 आपल्याला डबल खांब करून घ्यायचे, 1 2 3। त्याच्यानंतर पुढच्या ट्रिपल खांबावरती सुद्धा 3 खांब करायचे आहेत, 1 2 आणि 3। परत तिसऱ्या वाला ट्रिपल खांबावरती सुद्धा आपल्याला 3 डबल खांब करायचे आहेत, 1 2 3। त्याच्यानंतर आपण 4 डबल खांब घेतले आहेत, त्याच्यावरती 1 डबल खांब करून घेऊया, 1 2 3 आणि 4। हे असं आपलं हाफ आपण राऊंड कंप्लीट केलं आहे। आता जिथे 1 सिंगल आपण ट्रिपल खांब घेतलं आहे, एक सिंगल खांब घेतला आहे, तिथे आपल्याला 1 डबल खांब, नंतर सेम याच्यामध्ये ट्रिपल खांब,
आणि एक डबल खांब, म्हणजे ट्रिपल खांबच्या वरती आपण एक डबल खांब, एक ट्रिपल खांब आणि एक डबल खांब घेतलेला आहे. त्यानंतर पुढे आपले 4 खांब आहेत, त्याच्यावरती एक एक डबल खांब घेऊया. 1 2 3 आणि 4. आता पुढे 3 ट्रिपल खांब आहेत, तर 3 ट्रिपल खांबवरती, पहिल्या ट्रिपल खांबवरती आपण 3 डबल खांब घ्यायचे आहेत. 1 2 3. परत पुढच्या सुद्धा आपण 3 ट्रिपल खांबवरती 3 डबल खांब करायचे आहेत. त्यानंतर पुढच्या एका ट्रिपल खांब राहिला आहे, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला 3 डबल खांब करून घ्यायचे आहेत. आता आपण जिथे 3 चैन घेतल्या तिथे आपल्याला, जसं इथे आपण 2 सिंगल खांब घेतले, तसे इथे सुद्धा आपल्याला 2 सिंगल खांब घ्यायचे आहेत. 1 आणि 2. असं हे आपला हार्ट तयार होतं. आता आपण सेंटरला एक स्लिप स्टिच घेतली, एक चैन घेऊन थोडासा धागा मोठा घेऊन आपल्याला हे कट करायचं आहे. एक्स्ट्राचा धागा जो आहे तो पाठीमागच्या साईडला घेऊन नंतर हे धागे आपण असे कट करूया. हे असं आपलं हार्ट तयार होतं. असं सेम मी अजून एक हार्ट तयार करून घेतलेला आहे. आता आपण बो तयार करूया. त्यासाठी मॅजिक रिंग घेऊया आणि पहिलं 3 चैन करून घेऊया. 1 2 3. 3 चैन घेतल्यानंतर आपल्याला 4 डबल खांब घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि 4 डबल खांब घेतले. त्यानंतर आपल्याला 3 चैन घ्यायचे आहेत. 1 2 3. नंतर इथे आपण स्लिप स्टिच घ्यायची. स्लिप स्टिच घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला 3 चैन, 1 2 3. नंतर 4 खांब, 1 2 3 4 खांब केले. आता आपण 3 चैन, 1 2 3. त्यानंतर सेम गॅपमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायचे. आता एक चैन घेऊन थोडा मोठा धागा घ्यायचा आणि धागा आपण कट करूया. तर ही जो आपला मधला धागा आहे तो आपण जरा खेचून घेऊया. हा जो धागा आहे आपला त्याला याच्यावरती फिरवून घ्यायचं आहे आणि पाठच्या साईडला 2 गाठ मारून घ्यायचे.
असा आपला बो तयार होतो. आता आपण एक हार्टचा घेतलेला आहे. आता या बाजूनी आपल्याला हा धागा खेचून घ्यायचा आहे. आणि हा धागा येतो या बाजूने आपण खेचूया. आता इथे गाठ मारून घेऊया. अशी गाठ मारल्यानंतर एक्स्ट्राचा धागा आपण हा कट करूया. हे असं मी दोन्ही बाजूला करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे जॉईन करायचं आहे. त्यासाठी आपण व्हाईट कलरचा धागा घेऊन आपल्याला एक नॉट करायची आहे. आता नॉट केल्यानंतर हे जे आपण ट्रिपल खांब घेतले लास्टला मध्ये, तिथे बॅक साईडला म्हणजे तिथे बॅक साईडची जी लूप आहे त्या लूपमध्ये आणि या साईडच्या सुद्धा बॅक साईडच्या लूपमध्ये आपल्याला हे स्टिच जॉईन करायचे. आता आपल्याला 3 चैन घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि जिथे आपण जॉईन केलं आहे तिथेच आपल्याला एक सिंगल खांब घ्यायचा आहे. परत पुढच्या बॅक साईडच्या लूपमध्ये इथे नंतर पाठच्या डिझाईनच्या पण बॅक साईडच्या लूपमध्ये जॉईन करून एक सिंगल खांब घेतला. 3 चैन घ्यायचे. 1 2 3 नंतर सेम गॅपमध्ये परत एक सिंगल खांब घेतला. याला लॉंग लूप असं म्हणतात. तर पुढे सुद्धा आपल्याला सेम बॅक साईडच्या लूपमधून घेऊन दोघांच्या पण एक सिंगल खांब 1 2 3 चैन घेतली. तर परत सेम गॅपमध्ये आपल्याला सिंगल खांब घेतला. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सुद्धा जायचं आपण आणि सिंगल खांब करून घ्यायचं. मग 3 चैन 1 2 3. त्यानंतर सेम गॅपमध्ये आपल्याला एक सिंगल खांब करायचं आहे. अशी ही आपली डिझाईन तयार होते. जिथे 2 सिंगल खांब घेतले तिथे आपल्याला 2 सिंगल खांबच घ्यायचे. नंतर पुढे सुद्धा आपण 2 सिंगल खांब घेतलेले, तिथे सुद्धा आपल्याला 2 सिंगल खांब घ्यायचे. एक आणि आता पुढे अशी सेम डिझाईन आपल्याला करून घ्यायची आहे. कॉटन टाकून घेऊया.
आता आपण कॉटन टाकल्यानंतर सेम जसे हे स्टिच केले तसेच आपण इथे सुद्धा सेम स्टिच घेऊन एक 2 3 त्यानंतर एक सिंगल खांब, त्यानंतर 3 चैन, परत सेम गॅपमध्ये एक सिंगल खांब, एक सिंगल खांब, 3 चैन, परत एक सिंगल खांब. आता शेवटचे 2 आपले स्टिच राहिलेत करायचे ते आपण करूया. लास्ट एक सिंगल खांब, 3 चैन, एक सिंगल खांब सेम गॅपमध्ये. आता आपण इथे पुढच्या याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घेऊन धागा कट करूया. पण तो याच्यातून बाहेर काढून सगळा लपवून घ्यायचा आहे. आता तो धागा कट करूया. असं हे आपण किचन तयार केलं. आपण याला किचनची हुक लावून घेऊया. असं आपलं हार्ट शेपचं किचन तयार झालेलं आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. भेटू आपण आता नवीन व्हिडिओमध्ये.